हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स देताय. तुमचं खूप खूप धन्यवाद. चला तर मी रेडी आहे अंघोळ वगैरे करून स्वयंपाकाला. आज देवपूजा मी उशिरा करणार आहे कारण आज आहे अंगारका चतुर्थी, म्हणून त्याला वेळ लागणार आहे. म्हणून मी पूजा नंतर करणार आहे. आणि आज मी बनवणार आहे एक अशी भाजी जी मी यूट्यूबवर बघून म्हणजे बनवणार आहे. आता सध्या मी ते तुमच्यासोबत शेअर करते, तर चला. तर आज मला यांनी आणून दिला होता फणस. आणि आमच्या घरी तसं फणस कोणी खात नाही, कोणाला आवडत पण नाही. मी खूप वर्ष आधी फणसची भाजी केली होती, तर मला करता पण नाही येत आणि माझ्या घरी लोकांना आवडत नाही, कारण की ते नॉनव्हेज खाणारे आहे म्हणून फणस आवडतच नाही. म्हणून मी एकदा केली होती, तर त्यातला जो मधला भाग आहे ना, तो मी किती शिजवला तरी तो शिजतच नव्हता. खूप प्रयत्न केला, तो असा कच्चा कच्चाच लागत होता. घरचे लोकच मला बोलत होते, हे कशी भाजी केली, आता याच्यानंतर करू नको वगैरे. मी म्हटलं ठीक आहे, नाही करत. पण मी की नाही आज यूट्यूबवर बघून म्हणजे भाजी केली. तर एका यूट्यूबमध्ये बघितलं होतं, तर मी असा कुकर घेतला आणि त्याच्यामध्ये हे असं फणस धुवून वगैरे टाकून दिले. त्यात थोडीशी हळद टाकली. हळद म्हणजे हळदीने असे टाकल्यावर त्याला रंग खूप छान येते, तर मग मी तसं टाकून दिलं आणि कुकरचं झाकण लावून गॅसवर शिजायला ठेवून दिली. तसं मी 2 शिट्ट्या केल्या, पण थोडा जास्त शिजलेली होती. जास्त नाही शिजली म्हणजे बरोबर शिजली, पण तुम्ही एकच शिट्टी करून घ्या. आणि त्याच्यासाठी मसाल्यासाठी मी कांदा भाजून घेतला, टमाटर भाजून घेतला आणि लसण, अद्रक, थोडेसे शेंगदाणे, खोबरं आणि सांबार टाकून असं हे वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता मी मिक्सरमधून काढून घेणार आहे याची पेस्ट, कारण की याला आपल्या नॉनव्हेज सारखंच भाजी बनवायची असते ना, तर म्हणून मी अशी हे सगळं जे वाटण आहे ते असं काढून घेतलं आणि अशी पेस्ट तयार करून घेतली. आणि त्याच्यानंतर मग मी आता भाजीची तयारी करत आहे. तर भाजीसाठी मी गॅसवर कढई ठेवून दिली आहे आणि त्यानंतर मी त्यात थोडंसं तेल घालणार आहे. तेल आपल्या आवश्यकतेनुसार तुम्ही घालू शकता. मला थोडंसं माझ्या घरी मसाल्याच्या भाज्या म्हटलं की थोडंसं तेल जास्तच खाते, म्हणून मी थोडं तेल जास्तच टाकते. तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार टाका, तुम्हाला जसं आवडते तसं. त्यानंतर मी जिरं टाकलं आहे, थोडं तडतडू दिलं आणि त्याच्यानंतर जी पेस्ट काढलेली होती मसाल्याची आपण, तर ती जो मसाला होता ना तो टाकून घेतला तेलामध्ये आणि छान परतून घेतला. जेव्हापर्यंत मसाल्याचा असा कच्चा वास जो जात नाही ना, तेव्हापर्यंत मसाला की नाही असं छान शिजू द्यायचं. आणि त्याला तेल सुटेपर्यंत छान, तेल बरोबर शिजलं की हे बघा, तुम्ही बघू शकता तेल छान शिजलं म्हणजे असं समजून जायचं की मसाला व्यवस्थित शिजला पाहिजे. आणि सगळ्यांना तसं माहीतच आहे की तेल सुटेपर्यंत मसाला असं भाजूनच घ्यायचं असते. त्यानंतर मी लाल तिखट घालत आहे. माझ्या घरी ह्या प्रकारची मिरची वापरली जाते. माझ्या घरचा चम्मच आहे आणि तो खूप छोटा आहे, म्हणून मी 4 चम्मच तिखट घातलं आहे, 1 चम्मच हळद आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे. गरम मसाला जास्त नाही घातला आहे, आपल्या प्रमाणानुसार. माझ्या घरी घरगुती गरम मसाला होता म्हणून तो घातला आहे. तुम्ही कोणता पण मसाला घालू शकता. आणि मसाला घातल्यानंतर असा छान परतून घेतलं आहे आणि अजून 2 मिनटं असं छान शिजू दिलं. आणि असं बघा तुम्ही तेल आलेलं आहे खूप छान. आणि हे जो आता फणस आहे जे शिजलेलं होतं बघा, रंग पण किती छान आलेला आहे, त्या फणसाला पिवळा असा छान दिसतो. तर ह्या प्रकारे मी म्हणजे फणस पण शिजून घेतलं आहे आणि ते मसाल्यामध्ये छान परतून घेतलं. 5 मिनटं त्याला असं परतून घेतलं आणि मसाल्यात असं छान शिजू दिलं, म्हणजे जो मसाला आहे ते आतपर्यंत उतरला पाहिजे आणि त्या फणसाला पण छान चव येते. एकदम नॉनव्हेजसारखी भाजी होते. तरी नाही का, मी असं शिजवून घेतलं आणि थोडंसं त्याच्यावर कोथिंबीर म्हणजे टाकून घेतली आणि अजून शिजू दिलं त्याला. अजून छान परतून घेतला आणि छान म्हणजे असं मऊशी होऊ दिलं. तसं ते कुकरमध्ये खूप छानच शिजलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे ना, थोडंसं माझं थोडं जास्त शिजलेलं होतं. तुम्ही एका शिटीत शिजू द्या आणि खूप छान शिजू द्या. आणि त्याच्यानंतर बघू शकता भाजीला रंग खूप छान आलेला आहे. आणि त्यानुसार मी आपल्या प्रमाणानुसार त्यात थोडंसं अर्धा गडवा जो आहे ना, म्हणजे एका गिलासाच्या बरोबरीत मी पाणी घातलेलं होतं त्याच्यात, कारण की थोडंसं एकदम कोरडी भाजी नाही खाऊ शकत ना, पोळीसोबत आपल्याला भातासोबत भाजी लागते ना, त्याप्रमाणे मी पाणी टाकलं आहे आणि छान असं होऊ दिलं आहे. तोपर्यंत की नाही मी इकडे भांडे खूप जमा झालेले होते. तशी आमच्या घरी मावशीबाई येते भांडे घासायला, पण ती 2 दिवस म्हणजे येणार नव्हती, कारण त्यांच्या घरी काहीतरी इमर्जन्सी होती, म्हणून ती सांगून गेली होती की भांडेला येणार नाही. म्हणून म्हटलं ठीक आहे, राहू द्या. म्हणून त्यानुसार मग मी थोडे भांडे असे जास्त जमा नाही होऊ देत आहे. पटकन जेवढे भांडे जमा झाले तेवढे घासून घेते आणि म्हणजे व्यवस्थित ठेवते. म्हणजे खूप सारे भांडे जमा झाले तर मला पण कंटाळा येतो, कारण की भांडे घासण्याची आता सवय सुटलेली आहे ना, रोज भांडे घासावं नाही लागत, बाईच घासून देते. म्हणून मी तसे भांडे घासून घेतले. हे बघा, आता तुम्हाला दाखवते. हे बघा, भाजीला खूप
खूप छान तर्री आली आहे आणि खूपच छान झाली होती. मी सांगते ना, भाजी एकदम नॉनव्हेज भाजीसारखी झाली होती. घरच्यांना खूपच आवडली होती. तर मी अशी खरंच मी YouTubeला बघून केलेली आहे. YouTubeला पण कधी-कधी खूप छान-छान वस्तू अशा शिकवल्या जाते आणि त्याला बघून खरंच ज्यांना पण काही येत नसेल, तर तुम्ही YouTubeवर बघून किंवा काही कोणाचं असं छान-छान व्हिडिओ शेअर करतात, त्यांना बघून खूप छान माझ्या भाज्या मी त्याच्यावरच बघून अशी केलेली होती. तर हे बघा तुम्ही फायनल लूक बघू शकता. अशी भाजी झालेली होती. सगळ्यांनाच आवडली. त्यानंतर आज अंगारिका चतुर्थी होती. म्हणून मला आज पूजा करायला मी मागून म्हणजे स्वयंपाक वगैरे करून घेतला. सगळं स्वच्छता करून घेतली. त्यानंतर मी पूजा करायला बसली आणि तुम्हाला हा लाकडी चौरंग दिसत आहे ना, हा माझ्या मैत्रिणीने माझ्यासाठी अयोध्येहून आणलेला होता आणि मी रोज पूजेला बसायला हेच वापरते. कारण की त्याच्यावर बसायला एकदम कम्फर्टेबल होते आणि माझ्या घरी की नाही माझ्या नवऱ्याने खूप म्हणजे अष्टरचे फुलं आणले होते. हे असे पिवळेवाले आणि हे 2 दिवसच्या वर टिकत नाही. म्हणून मी देवाला असे हार वगैरे करून वाहून दिलेले आहे. कारण की ते जास्त दिवस टिकतच नाही आहे. कारण की ते लवकर खराब होतात आणि खूप चिमल्यासारखे होऊन जातात आणि देवाच्या मंदिरात दुसऱ्या दिवसापर्यंत असे खूप कचरा झाल्यासारखा होऊन जातो. आणि माझ्या घरी नाही का सांगते एक गोष्ट, की जो नारळ कळसाचा होता, मी मागे तुम्हाला एक व्हिडिओ शेअर केलेला होता. त्यात माझा नारळ खराब झाला तर मी दुसरा मांडला. त्यानंतर खूप छान कोंब आलेला आहे. तर अशी झाली होती माझी आजची पूजा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तोपर्यंत बाय.